आता वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127वी जयंती। देशभर जय भीमचा गजर करत अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत। शिरूर शहरातही बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमदार बाबूराव पाचरणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत वंदन केले। बाबासाहेबांचे विचार, त्यांचा व्यापक दृष्टिकोन, समतेची व्याख्या यावर मान्यवरांनी यावेळी भाष्य केले। दरम्यान समाज बदलतो याचे चित्रही यावेळी पाहायला मिळाले। बाबासाहेबांच्या जयंतीच्या या कार्यक्रमाला यावेळी तृतीयपंथीयही उपस्थित होते। दीनदलितांच्या उद्धारासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। शिरूर शहरात देखील मोठं उत्साहाचं वातावरण आहे। तर आता माझ्यासोबत आहे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल। तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत आहे। आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वच संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या शिरूर शहरामध्ये फार मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी आलेले आहे। सर्व नेत्यांचे, मान्यवरांची भाषणं झाली आणि प्रत्येक नेत्याने, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने बाबासाहेबांचं असणारं योगदान, त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेविषयी आणि राज्यघटनेनुसार चाललेल्या देशाचा जो कारोबार आहे त्याच्या बाबतीत सर्वांनीच त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला। खरं तर आज तुम्ही ज्या पद्धतीने बाईट घेतात, ही जी संवाद वाहिनीसुद्धा आहे त्याला कारणही तेच आहे की शेवट बाबासाहेबांनी सर्व विचारधारा, प्रत्येकाला जे सार्वभौमत्व दिलेलं आहे त्याचाच हा एक आविष्कार आहे। म्हणून मोठ्या थाटामाटाने संपूर्ण देशभर ही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते। काही घटना या तालुक्याला लाजिरवाण्या घडलेल्या आहेत की ज्याचं देशाच्या संसदेमध्ये चर्चा झाल्या, वादविवाद झाले, परंतु त्या घटनेचा निषेध करून भीमसैनिक, शिवसैनिक आणि आपण सगळेच एका वेगळ्या नात्याने बाबासाहेबांच्या विचाराने आयुष्यभर त्या ठिकाणी त्यांच्या विचारावर पाऊलावर पाऊल ठेवून आपण जगण्याचा प्रयत्न करूया आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून आपल्यालासुद्धा संवाद वाहिनीने ज्याप्रमाणे लोकांच्यामध्ये जाऊन सर्वसामान्य शोषितांचा विचार आपली वाहिनी सातत्याने करत असते, सातत्याने चांगले विचार मांडत असते, त्यांनाही मनापासूनच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आज संपूर्ण जगामध्ये, विशेष करून भारत देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव होत असतो। 127वी जयंती असताना विशेष करून अलीकडं समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी 191वी ज्यांची जयंती आता आहे, जयंती वर्ष, ते महात्मा ज्योतिबा फुले आणि आज आपल्या शिरूर शहरामध्ये संत गोरोबा कुंभार यांचासुद्धा जयंतीचा कार्यक्रम कुंभार आलेला आहे। ते अशा प्रकारे एकत्र ह्या सगळ्या महापुरुषांचे विचार एकच आहे आणि त्यामुळं समाजामध्ये एक मानवतावाद, समानता ह्या सगळ्या गोष्टी जर पोचवायच्या असतील तर त्या विचारातनं जाऊ शकतात। आणि म्हणून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे सगळे आज मुख्यमंत्री हिंदू मिल्ल की जिथं बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक उभं राहते त्याचं काम चालू झालेलं आहे आणि ते पाहणी करण्यासाठी त्याचं मॉडेल त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर ज्यांनी हिंदुस्थानचं संविधान निर्माण केलं तर पार्लमेंट जे आपलं आता आहे त्याचीच प्रतिकृती त्या स्मारकामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते सकाळी आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे। आज मुख्यमंत्री स्वतः तिथे गेले अभिवादन करायला, नरेंद्रभाई मोदी अभिवादन करायला। म्हणून हे सगळे लोक जे आहेत हे ह्या विचाराशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं हा देश महासत्ता करायचा असेल, हा देश मानवतावादी करायचा असेल तर त्याच्यासाठी या महापुरुषांच्या विचारानं मग छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर जे आपण म्हणतो की ह्या सगळ्या संत विचाराचे लोक आहेत, ह्याच्या विचारातूनच हे पुढे जाऊ शकतं। आणि शिरूर शहर एक आदर्श शहर आहे, शिरूर तालुका एक आदर्श तालुका आहे। इथं कधीही जाती दंगल होत नाही, कधीही धर्मामध्ये तेढ निर्माण होत नाही। एखादा प्रसंग आला तरी तो अनर्थ टाळून निभावून जातो। हे उदाहरण जे पाहायला मिळते याचं कारण हा सगळा एक विचाराचा तालुका आहे
विचारसरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या विचारसरणीची ही माणसं आहेत, म्हणून हे सगळं घडतं. प्रथमतः विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार असो. सर्वांना जय भीम. त्यांनी जे कार्य भारतामध्ये किंवा जगामध्ये करून दिलेलं आहे त्याचं प्रथमतः स्वागत आहे. आणि माझं असं मोठं भाग्य आहे की त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी देखील माझा जन्मदिवस आहे, पण मी त्यांच्याबरोबरीने जन्मदिवस साजरा करत नाही, कारण की माझी ती लायकी नसेल कदाचित. पण तृतीयपंथांविषयी जर सांगायचं झालं तर आता कुठेतरी जनरेशन किंवा एज्युकेशन आता कुठेतरी पुढे यायला लागलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही देखील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावं अशी माझी एक इच्छा आहे. आणि बाबासाहेबांनी देखील ही इच्छा प्रगट केलेली आहे त्यांच्या कायद्यामध्ये. त्याची अंमलबजावणी आता करण्याचं काम चालू आहे. आता बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आम्ही पाहिलं की सामाजिक कार्यक्रमामध्ये देखील तुमची उपस्थिती आज मोठ्या प्रमाणात दिसते शिरूर शहरामध्ये. तर ते कसं घडते आता, म्हणजे कसं एक प्रवाहामध्ये बऱ्यापैकी समाज येतो? समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आज इथे तर मनमोकळेपणाने उभे राहण्याचा अधिकार तर नक्कीच बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि आम्ही देखील एक समाजाचे मुख्य घटक आहोत. हे घटक दाखवून देण्यासाठी आम्हाला प्रवाहामध्ये येऊन प्रत्येक कार्यक्रमात येऊन आम्हाला हजेरी लावणं गरजेचं वाटत आहे सध्याला तरी. व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह मी सुरेश कडिले, संवाद मीडिया, शिरूर. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.